आपली खरी आध्यात्मिक प्रगती ही पैशाने, पदाने किंवा प्रसिद्धीने मोजली जात नाही. ती मोजली जाते आपलं हृदय किती मोठं झालंय यावर. मी आणि माझं कुटुंब ह्या छोट्याशा वर्तुळातून बाहेर पडून जेव्हा आपण संपूर्ण जगाला आपलं मानू लागतो, म्हणजे वसुधैव कुटुंबकम, तेव्हा आपला खरा आत्मविस्तार होतो. हीच आत्म्याच्या विस्ताराची प्रक्रिया आहे, जी एका सामान्य जीवाला परमात्म्याशी जोडते, जी एका सामान्य माणसाला म्हणजेच नराला नारायण बनवते. निस्वार्थ सेवेचा मार्गच आपल्याला आपल्या आत दडलेल्या त्या दिव्यत्वाची ओळख करून देतो. त्यामुळे खरा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? तर तो स्वप्नात देवाचं दर्शन होणं नाही. खरा आत्मसाक्षात्कार म्हणजे प्रत्येक जीवात, प्रत्येक माणसात, प्रत्येक प्राण्यात देव पाहणं आणि त्या भावनेनं त्याची सेवा करणं. यशस्वी जीवनाचा अर्थच हा आहे की सर्व सृष्टीमध्ये एकच चैतन्य आहे, हे फक्त जाणायचं नाही, तर त्याप्रमाणे जगायचं. हे सगळं विवेचन आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून थांबवतं. एक असा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या भागाची तयारी आपण कशी करणार, जेणेकरून तो काळ केवळ उतारवयाचा, थकव्याचा काळ न राहता एका खऱ्या अर्थाने, एका मोठ्या उद्देशाने आणि आत्मिक समाधानाने भरलेला असेल.